जळगाव जिल्ह्यात बुधवारी 2 अपघातात 5 जण ठार तर 8 जण जखमी झाले आहे. यामध्ये 3 दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर माहेरी परतणारी नववधू व 8 मे रोजी लग्न असल्याने वणीगडावर लग्नाची पत्रिका ठेवून गावी परतत असलेल्या वागदत्त वधू मुलीसह 5 जण ठार झाले. वराड तालुका धरणगाव व महादेव बांबरुड तालुका पाचोरा येथे हा अपघात झाला. बुधवारी 29 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास वराडजवळ तालुका धरणगाव चाक निखळून वाहन समोरील टँकरवर धडकले. त्यामध्ये 3 दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर पहिल्या ओवाळणीला माहेरी परतणारी नववधू पूजा रवी वाघळकर वय 22, तिचे काका जगदीश चंद्रभान वाघळकर वय 52 व मामा दत्तू तुळशीराम भागवत वय 52 सर्व राहणार महाकालीनगर अकोला हे ठार झाले. तसेच नववधूचे वडील रवी प्रभाकर वाघळकर, चुलत भाऊ प्रेम भारत वाघळकर वय 24, मेहुणे नितेश कडोळे वय 35, अमोल गीते वय 35, आजोबा तुळशीराम भागवत वय 67, भाचा अंश नितेश कडोळे वय 14 हे जखमी झाले. त्या झोपीमुळे झाले तरी ड्रायव्हरला आम्ही झोपवलं 2 तास. आम्ही तिथे नाश्ता पाणी केला मग निघालो. अचानक कसं गाडी का मला माहितच नाही, पाठी बसायला पूर्ण दबलं होतं. कसं तरी देवानच काढलं. मी घरी चाललो होतो तर हे अपघात झाला आमच्यासोबत. तर आम्हाला पण समजलं काय झालं काही नाही म्हणून आम्ही गाडी ठोकल्या गेली. गाडी काय झालं आम्हाला समजलंच नाही.